विचार करा, एखादी व्यक्ती आपल्या हक्काच्या जमिनीसाठी 20 वर्ष न्यायालयात लढते, पिढ्यानपिढ्या रक्ताचं पाणी केलं जातं आणि अखेर तो सुवर्णक्षण येतो. निकाल त्या शेतकऱ्याच्या बाजूने लागतो. पण फक्त वेळेचं भान न ठेवल्यामुळे एका छोट्याशा तांत्रिक चुकीपायी ती जिंकलेली हक्काची जमीन हातातून कायमची निघून जाते. होय, जिंकलेली केस हरण्याची ही भयानक परिस्थिती. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ शेतकरी, जमीन मालक आणि आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण सर्वोच्च न्यायालयाचा 18 मार्च 2026चा एक नवा ऐतिहासिक निकाल आणि अंमलबजावणीच्या म्हणजेच एक्झिक्युशनच्या वेळेचे बदललेले नियम यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच ही चर्चा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची आहे. कारण न्यायालयातून न्याय मिळवणे ही एक मोठी आणि थकवणारी लढाई असते. पण जिंकल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न अनेकदा हवेतच राहतो आणि बहुतांश लोकांचं नुकसान तिथेच होते. बरोबर. आणि इथूनच आपण या चर्चेला सुरुवात करूया. आता कसं आहे, समाजातनं एक खूप मोठा गैरसमज पसरलेला आहे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की चला, न्यायालयाचा निकाल बाजूने लागला की युद्ध जिंकलं, लगेच त्या जमिनीचा सातबारा नावावर होतो किंवा जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळून जातो. म्हणजे निकाल हातात आला की लोक थेट पेढे वाटायला सुरुवात करतात. पण वास्तव हे खूप वेगळं असतं ना. हो, अगदी खरंय. आणि हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज फोडून काढायचा आहे. बघा, न्यायालयाचा निकाल हा बऱ्याचदा फक्त कागदावरचा विजय असतो. तो निकाल म्हणजे त्या व्यक्तीला मिळालेला एक कायदेशीर हक्क. म्हणजे आता बघा, हे असं झालं की आपल्याला नवीन घराचा नकाशा मिळाला, आर्किटेक्टनी तो पास केला, म्हणजे घर तयार झालं असं होत नाही. तो फक्त नकाशा आहे. प्रत्यक्ष घर बांधण्यासाठी गवंडी लावावे लागतात, विटा आणाव्या लागतात. तो नकाशा वेळेत वापरला नाही तर त्या परवानगीची मुदत संपते. तसंच काहीचं हे आहे. बरोबर? अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. तो फक्त नकाशा आहे. तो हक्क प्रत्यक्षात जमिनीवर उतरवण्यासाठी त्याची कायदेशीररित्या अंमलबजावणी करणं सक्तीचं असतं, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत एक्झिक्युशन म्हणतो. आणि इथेच एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्याचा प्रवेश होतो. तो म्हणजे लिमिटेशन ॲक्ट 1963. अच्छा, लिमिटेशन ॲक्ट 1963. आता हा कायदा सामान्य माणसाच्या आयुष्यात नेमका कसा काम करतो? म्हणजे या कायद्याची मुख्य तरतूद काय आहे? बघा, या कायद्याची तरतूद अशी आहे की प्रत्येक कायदेशीर कृतीसाठी, दिवाणी केस दाखल करण्यासाठी किंवा निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवून दिलेली आहे. म्हणजे याचा सोपा अर्थ काय घ्यायचा आपण? याचा सोपा अर्थ असा की कायदा कोणालाही अमर्याद काळ देत नाही. कायद्याने एक वेळेची लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे आणि ती ओलांडता येत नाही. आणि मग व्यवहारात याचा काय परिणाम होतो? म्हणजे सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला याचा काय फरक पडतो? व्यवहारात याचा खूप मोठा आणि थेट परिणाम असा होतो की जर कायद्याने दिलेली मुदत निघून गेली तर केस जिंकलेला एखादा शेतकरी मुदत संपल्यानंतर महसूल अधिकारी किंवा DM म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे गेला तर त्याला त्या जमिनीचा ताबा मिळत नाही. बापरे, म्हणजे जिंकूनही काही फायदा नाही? बिलकुल नाही. त्याची ती जिंकलेली केस कायमची बाद होते. कायदा असं मानतो की संबंधित व्यक्ती स्वतःच्या अधिकारांबाबत झोपलेली होती. एक सेकंड. तुम्ही आत्ता म्हणालात की DM किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे जायचं, पण निकाल तर दिवाणी न्यायालयाचा असतो ना. मग दिवाणी न्यायालय स्वतः उठून ताबा का देत नाही? खूपच बारकाईचा मुद्दा आहे. होतं काय, जेव्हा दिवाणी न्यायालय एखाद्या जमिनीचा निकाल देतं तेव्हा त्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देण्याची, हद्दी कायम करण्याची किंवा सातबारा उतारावर नावाची नोंद घेण्याची जी प्रशासकीय आणि क्षेत्रीय पातळीवरची प्रक्रिया असते ती महसूल विभागाला करावी लागते. अच्छा, म्हणजे कोर्ट फक्त आदेश देता? अगदी बरोबर. न्यायालय हे आदेश देतं, पण ते आदेश अंमलात आणण्याचं काम जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी यांसारख्या महसूल अधिकाऱ्यांचं असतं. म्हणूनच न्यायालयाचा आदेश घेऊन या अधिकाऱ्यांकडे जावं लागतं. बरं, पण असा कायदा बनवण्यामागे मूळ तर्क काय आहे? एखाद्या व्यक्तीने 20 वर्ष लढून केस जिंकलीये तर त्याच्यावर वेळेचं बंधन का टाकायचं? त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो ताबा घेईल ना. तिथेच तर मोठी कायदेशीर मेख आहे. समजा लिमिटेशन किंवा वेळेची मर्यादा नसेल तर काय होईल याचा विचार करा. काय होईल? एखादी व्यक्ती आज केस जिंकेल आणि तिची पुढची पिढी 100 वर्षांनंतर तो जुना निकालाचा कागद घेऊन येईल आणि म्हणेल मला ताबा द्या. अरिच्छा. हो ना,
आणि तोपर्यंत ती जमीन अनेक वेळा विकली गेलेली असेल, त्यावर इमारती उभ्या राहिल्या असतील, यामुळे समाजात आणि प्रशासनात प्रचंड गोंधळ उडेल. जुने वाद कधीच संपणार नाहीत. म्हणूनच एका ठराविक वेळेनंतर जुने वाद कायमचे गाडले जावेत आणि समाजात शांतता व स्थैर्य राहावे, हा या कायद्यामागचा मूळ उद्देश आहे. म्हणजे 100 वर्षांनी येऊन कोणी जुनी केस उकरून काढू नये, जुने घाव पुन्हा बळबळू नयेत, यासाठी हा कायदा आहे. ठीक आहे, हे समजलं. पण मग आता इथं काही वेळेची गणितं असतील ना? प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी वेळ असते का? होय, नक्कीच. या संदर्भात मी काही क्विक फॅक्ट्स देऊ इच्छिते. लिमिटेशन ॲक्ट 1963 नुसार जर एखाद्याला कोणाकडून कायदेशीररित्या कर्जाचे पैसे वसूल करायचे असतील तर त्यासाठी 3 वर्ष मुदत असते. बर. एखादा खोटा किंवा बेकायदेशीर दस्तऐवज रद्द करायचा असेल तरीही 3 वर्ष मुदत असते. पण जर जमिनीचा ताबा मिळवायचा असेल तर त्यासाठी मात्र तब्बल 12 वर्षांची मुदत दिलेली आहे. थांबा. हा फरक मला थोडा खटकतोय. पैशांच्या वसुलीसाठी फक्त 3 वर्ष आणि जमिनीचा ताबा घ्यायचा असेल तर 12 वर्ष. इतका मोठा भेदभाव का? दोन्ही गोष्टी संपत्तीचाच भाग आहेत ना? हा भेदभाव नाहीये, तर यामागे एक अत्यंत व्यावहारिक आणि कायदेशीर तर्क आहे. बघा, पैसे किंवा दस्तऐवज ही कागदावरची किंवा बँकेतील गोष्ट आहे. त्याची वसुली किंवा देवाणघेवाण ही प्रक्रिया तुलनेने जलद आणि एकाच ठिकाणी बसून होऊ शकते. तेही खरंय. पण जेव्हा जमिनीचा प्रश्न येतो तेव्हा त्यात प्रत्यक्ष ताबा, त्या जमिनीवर उभी असलेली पिकं, निसर्गाचे ऋतू आणि अनेकदा तिथली स्थानिक गुंतागुंत यांचा समावेश असतो. एखादा शेतकरी आज केस जिंकला, पण समोरच्याने त्या जमिनीत नुकतेच पीक पेरले असेल तर ते पीक हाती येईपर्यंत थांबावं लागते. पावसाळ्यात मोजणी होत नाही. अच्छा, म्हणजे या नैसर्गिक गोष्टींमुळे उशीर होतो. अगदी बरोबर. या सर्व नैसर्गिक आणि प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागतो. म्हणूनच जमिनीच्या बाबतीत कायद्याने 3 ऐवजी तब्बल 12 वर्षांची मोठी सवलत दिलेली आहे. समजलं. आता आपण थोडं चर्चेचं स्पीड वाढवूया आणि पुढचा अत्यंत कळीचा प्रश्न मी विचारतो. समजा एखाद्या शेतकऱ्याच्या बाजूने जमिनीचा निकाल लागला, तर ही जी अंमलबजावणी आहे ते एक्झिक्युशन नेमकी किती दिवसांत करावी लागते? 12 वर्ष मिळतात हे ठीक आहे, पण त्याची कायदेशीर प्रक्रिया किंवा कलम काय सांगतं? इथे आपल्याला थेट लिमिटेशन ॲक्ट 1963 मधील कलम 136चा संदर्भ घ्यावा लागेल. या कलमाची स्पष्ट तरतूद अशी आहे की न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जास्तीत जास्त 12 वर्षांची मुदत असते. म्हणजे याचा सोपा अर्थ आपण असा घ्यायचा का की निकाल लागल्यापासून 12 वर्ष? होय, सोपा अर्थ असा की निकाल लागल्याच्या दिवसापासून 12 वर्षांच्या आत संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे अंमलबजावणीचा अर्ज करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. आणि मग व्यवहारात त्याचा परिणाम काय होतो जर एखाद्याने अर्ज केलाच नाही तर? व्यवहारात याचा मोठा आणि भयंकर परिणाम असा होतो की जर या 12 वर्षांच्या वेळेत अर्ज केला नाही तर तो जिंकलेला कागदी निकाल रद्दीत जमा होतो. कायद्याच्या नजरेत त्याला कवडीचीही किंमत उरत नाही. बापरे, म्हणजे 12 वर्ष संपली की सगळं संपलं. पण इथं पुन्हा एक दुसरा मोठा गैरसमज मला समाजात दिसतोय. अनेकदा असं पाहिलं जातं की लोक विचार करतात खालच्या कोर्टाचा म्हणजे दिवाणी न्यायालयाचा निकाल आला की तिथूनच ती 12 वर्ष मोजायला सुरुवात होते. मग भलेही समोरच्या हरलेल्या पार्टीने वरच्या कोर्टात म्हणजे जिल्हा न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात अपील केलेलं का असेना, लोकांना वाटतं खालचा निकाल आला म्हणजे घड्याळाची टिकटिक सुरू झाली. यात किती तथ्य आहे? आणि हाच तो गैरसमज आहे जो अनेकांच्या मुळावर उठतो. अनेक लोक या चुकीच्या भीतीमुळे स्वतःचं नुकसान करून बसतात. जर अपील चालू असेल आणि एखाद्याने अंमलबजावणीला वेळ लावला तर खालच्या निकालापासून 12 वर्ष संपली की हक्क गेला असे त्यांना वाटते. पण हा कायदा तसा काम करत नाही. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच यात हस्तक्षेप केला आणि मोठा निर्णय दिला, बरोबर? अगदी बरोबर. सर्वोच्च न्यायालयाने 18 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालाचे नाव आहे गजानन विरुद्ध प्रल्हाद आणि याचा SLP क्रमांक आहे 20405/2025. अच्छा, गजानन विरुद्ध प्रल्हाद. हो, या निकालाने हा जो खालच्या कोर्टापासून वेळ मोजायचा गैरसमज होता तो मुळासकट मोडून काढला आहे. इथे डॉक्ट्रिन ऑफ मर्जर म्हणजेच विलिनीकरणाचा सिद्धांत वापरला गेला. या केसमध्ये नेमकं काय घडलं होतं? बघा, या केसची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. 1999 मध्ये खालच्या दिवाणी न्यायालयाने एका व्यक्तीच्या बाजूने जमिनीचा मूळ निकाल दिला. स्वाभाविकपणे विरुद्ध बाजूने त्या निकालावर लगेच वरच्या न्यायालयात अपील केले. ते अपील अनेक वर्ष चालले आणि शेवटी 2004 मध्ये ते अपील फेटाळले गेले. बरं,
म्हणजे 2004 मध्ये अंतिम निकाल आला. हो. आता खरी गोम पुढे आहे. केस जिंकणाऱ्या व्यक्तीने 2015 मध्ये अंमलबजावणीसाठी म्हणजे एक्झिक्युशनसाठी अर्ज केला. एक मिनिट. अपिलाचा निकाल 2004 मध्ये लागला आणि अर्ज थेट 2015 मध्ये, म्हणजे अपील नंतर 11व्या वर्षी. होय. आता तिथे विरोधी पक्षाचा युक्तिवाद असा होता की मूळ निकाल तर 1999चा आहे. जर तिथून 12 वर्षे मोजली तर 2011 मध्येच अंमलबजावणीची मुदत संपली. त्यामुळे 2015चा हा अंमलबजावणीचा अर्ज मुदतबाह्य आणि बेकायदेशीर आहे, तो फेटाळून लावावा. म्हणजे जर विरोधी पक्षाचं म्हणणं खरं मानलं असतं तर त्या जिंकलेल्या व्यक्तीची हक्काची जमीन कायमची गेली असती. 100%. पण इथे सर्वोच्च न्यायालयाने लिमिटेशन ॲक्ट 1963च्या कलम 136चा अत्यंत सखोल आणि तर्कशुद्ध अन्वयार्थ लावला. न्यायालयाने निर्णय दिला की 12 वर्षांची मुदत ही मूळ निकालाच्या तारखेपासून मोजायची नाही. अच्छा, मग कुठून मोजायची? तर ज्या दिवशी वरच्या कोर्टातील अपील फेटाळले गेले त्या अंतिम निकालाच्या दिवसापासून मोजायची आहे. म्हणजेच या केसमध्ये 2004 पासून 12 वर्ष मोजली जातील. अरे वा. म्हणजे याचा व्यवहारात परिणाम असा झाला की ती मुदत 2016 पर्यंत अस्तित्वात होती. अगदी बरोबर. आणि त्यामुळे 2015 मध्ये केलेला तो अर्ज पूर्णपणे कायदेशीर ठरला. हे खरोखरच खूप मोठे आणि दिलासादायक पाऊल आहे. कारण जर असं नसतं तर खूप विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती. समजा एखाद्याने खालच्या कोर्टात केस जिंकली, समोरच्याने अपील केलं. आपल्याकडे कोर्टात वर्षे कशी निघून जातात ते सगळ्यांनाच माहिती आहे. ते अपीलच जर 15 वर्ष चाललं तर बिचाऱ्या जिंकलेल्या माणसाची तर 12 वर्षांची मुदत त्या अपिलाच्या तारखांमध्येच संपून गेली असती. तोच तर मोठा विरोधाभास होता. खालचा निकाल वरच्या निकालात विलीन होतो. त्यामुळे जोवर अंतिम निकाल येत नाही तोवर अंमलबजावणीचे घड्याळ सुरू होत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने या निकालातून अत्यंत स्पष्ट केले. आता ही सर्व प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आहे. जे लोक आज ही चर्चा ऐकत आहेत, जे कदाचित स्वतः अशा परिस्थितीत असतील, त्यांच्यासाठी एक स्पष्ट दिशा मिळायला हवी. आपण या प्रक्रियेची एक साधी चेकलिस्ट देऊ शकतो का? नक्कीच. मी टप्प्याटप्प्याने सांगते. ही चेकलिस्ट प्रत्येकाने नोंदवून ठेवावी. सांगा. पहिली पायरी, खालच्या न्यायालयाचा निकाल येण्याची शांतपणे वाट पाहणे. बरोबर. दुसरी पायरी, निकाल बाजूने आल्यावर लगेच अंमलबजावणी न करता विरुद्ध बाजूने वरच्या न्यायालयात अपील केले आहे का याची खात्री करणे. तिसरी पायरी, जर अपील दाखल असेल तर ते अपील पूर्णपणे निकाली निघेपर्यंत पुन्हा शांतपणे वाट पाहणे. ओके. चौथी पायरी, ज्या दिवशी ते अपील फेटाळले जाईल किंवा अंतिम निकाल येईल त्या तारखेपासून 12 वर्ष मोजायला सुरुवात करणे. अगदी स्पष्ट. आणि पाचवी पायरी, या 12 वर्षांची मुदत संपायच्या आत महसूल अधिकारी किंवा संबंधित प्राधिकरणाकडे प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल करणे. पण म्हणजे आता इथे एक स्वाभाविक अडचण माझ्या डोक्यात येते. आपण म्हणतोय की समोरचं अपील करेल का याची खात्री करणे. पण समोरच्या माणसाला अपील दाखल करण्यासाठी तरी नेमका किती वेळ असतो? म्हणजे निकाल लागल्यावर तो 5 वर्षांनी उठून अचानक अपील करू शकतो का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच माझे दुसरे क्विक फॅक्ट्स उपयोगी पडतात. यासाठी आपल्याला लिमिटेशन ॲक्ट 1963 मधील कलम 116 आणि कलम 117चा संदर्भ घ्यावा लागेल. याची तरतूद काय सांगते? या कायद्याची तरतूद अशी आहे की जर खालच्या न्यायालयाच्या निकालाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करायचे असेल तर फक्त 30 दिवस असतात. जर उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टात पहिले किंवा दुसरे अपील करायचे असेल तर 90 दिवस मिळतात. अच्छा. आणि सर्वोच्च न्यायालयात? सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल तर तिथे अंतरिम आदेशासाठी 90 दिवस आणि अंतिम आदेशासाठी 60 दिवस मुदत असते. एक सेकंद, इथे 2 गोष्टी मला स्पष्ट कराव्या लागतील. म्हणजे याचा सोपा अर्थ असा की वेळेची ही गणिते कोर्टाच्या दर्जानुसार बदलतात. पण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला इतका जास्त वेळ का दिला जातो? बघा, या कलमांचा व्यवहारात जो परिणाम होतो तो यासाठीच आहे की उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जास्त वेळ देण्याचे कारण म्हणजे भौगोलिक अंतर आणि प्रक्रियेतील गुंतागुंता. खालच्या न्यायालयाचे सर्व दस्तावेज आणि पुरावे स्थानिक भाषेत असतात. हो, मराठीत असतात. बरोबर. आणि उच्च न्यायालयात जाताना त्याचे पूर्णपणे इंग्रजीत भाषांतर करावे लागते. त्यासाठी तज्ज्ञ ज्येष्ठ वकील शोधावे लागतात. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो. म्हणून 30 ऐवजी 90 किंवा 60 दिवस दिले जातात. समजलं. आणि दुसरं, हे सर्वोच्च न्यायालयात SLP दाखल करणे म्हणजे नेमकं काय असतं? SLP म्हणजे स्पेशल लीव्ह पिटिशन. याचा सोपा अर्थ असा की जेव्हा सर्वोच्च न्यायालयात थेट अपील करण्याचा जन्मसिद्ध अधिकार नसतो तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या कलम
136 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे एक विशेष परवानगी मागितली जाते की या केसमध्ये कायद्याचा मोठा प्रश्न आहे, कृपया आमची केस ऐकून घ्या. आणि व्यवहारात त्याचा फायदा काय होतो? व्यवहारात याचा मोठा फायदा असा होतो की एखाद्या गंभीर कायदेशीर चुकीवर सर्वोच्च न्यायालय थेट लक्ष घालू शकते आणि सामान्य माणसाला न्याय मिळू शकतो. अत्यंत महत्त्वाची माहिती. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, कारण माहितीच खऱ्या अर्थाने ताकद असते. आणि आजच्या चर्चेतून हेच समोर आले की फक्त कायदा माहिती असून उपयोग नाही, तर तो कायदा नेमका केव्हा आणि कसा वापरायचा हे माहीत असणं अधिक गरजेचे आहे. होय, आणि म्हणूनच आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा एक थोडक्यात रिकॅप घेऊया. आज आपण पाहिलं की न्यायालयाची केस जिंकणं ही केवळ पहिली पायरी आहे. जिंकलो म्हणजे सगळं मिळालं, घराचा नकाशा मिळाला म्हणजे घर तयार झालं असं नाही. तो फक्त कागदावरचा विजय असतो. अगदी अचूक. आणि लिमिटेशन ॲक्ट 1963च्या कलम 136 नुसार त्या कागदावरच्या निकालाची 12 वर्षांच्या आत प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन महसूल अधिकाऱ्यांमार्फत अंमलबजावणी करणे हाच खरा विजय आहे. बरोबर. आणि सर्वात मोठा मुद्दा जो सर्वोच्च न्यायालयाच्या 18 मार्च 2026च्या गजानन विरुद्ध प्रल्हाद निकालाने स्पष्ट केला, तो म्हणजे ही 12 वर्ष मूळ निकालापासून नाही तर अपिलाचा अंतिम निकाल लागल्यापासून मोजली जातात. अगदी बरोबर. पण जाता जाता मला एक अत्यंत आशेचा नवा मुद्दा मांडायचा आहे. आपण एवढा वेळ वेळेच्या बंधनाबद्दल बोललो, पण जर समजा खरोखरच परिस्थितीचा रेट्यामुळे, आजारपणामुळे किंवा अज्ञानामुळे एखाद्या सामान्य माणसाची ही मुदत चुकून निघून गेली असेल, तर काय सर्व काही संपले? खरंच हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. मग सगळं संपतं का? तर त्याचे उत्तर आहे नाही. लिमिटेशन ॲक्ट 1963 मध्ये कलम 5 अंतर्गत कॉन्डोनेशन ऑफ डिले नावाची एक अत्यंत महत्त्वाची आणि मानवी तरतूद आहे. याची तरतूद काय आहे? तरतूद अशी आहे की जर न्यायालयात खरोखरच योग्य, सत्य आणि समाधानकारक कारण देता आले की उशीर का झाला, तर न्यायालय तो उशीर माफ करू शकते. म्हणजे सोप्या भाषेत, जर कारण जेन्युइन असेल तर कोर्ट मुदत वाढवून देतं. आणि याचा व्यवहारात काय परिणाम होतो? व्यवहारात याचा अत्यंत सकारात्मक परिणाम असा होतो की हरवलेला हक्क परत मिळवून दिला जाऊ शकतो. न्यायालय तांत्रिक बाबींपेक्षा न्यायाला जास्त महत्त्व देते जर तुमचं कारण खरं असेल तर. हे खरंच खूप सकारात्मक आहे. खूपच सखोल आणि मार्मिक विचार आहे. हक्क आणि वेळेची ही कायदेशीर सांगड प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. वेळेची किंमत ही जमिनीच्या किमतीपेक्षा कधीही मोठी असते. नक्कीच. मित्रांनो, या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आपण त्या विषयांवर नक्कीच सविस्तर चर्चा करू. तसेच अशाच महत्त्वाच्या PDF, कायदेशीर GR आणि नवनवीन माहितीसाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक खाली दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, नक्की शेअर करा. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.